नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी रामकृष्ण बापू खलाणे यांची निवड झाल्याने पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष साजरा। धुळे जिल्ह्यातील ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी रामकृष्ण बापू खलाणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली। दरम्यान रामकृष्ण बापू खलाणे यांची भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने देवपूर येथील वृंदावन कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला। माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील रामकृष्ण बापू खलाणे यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपा वलवाडी मंडळाध्यक्ष रवींद्र निकमसर, माजी सभापती हर्षवर्धन दहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र सिंग गिरासे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, सरपंच रमेश शरद, प्रदीप नांद्रे, भानुदास भदाने, चंद्रकांत पवार, प्रवीण देवरे, मुन्ना देवरे, भाऊसाहेब बाविस्कर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील रामकृष्ण बापू खलाणे यांना पुष्पफूल देत शुभेच्छा दिल्या। मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं मनपूर्वक आभारी आहे। प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आज धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे। विशेष करून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ साहेब, जिल्ह्याचे नेते अमरीशभाई पटेल साहेब, आमदार रामभाऊ बदाने, तसेच आमदार अनुप अग्रवाल, त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी, रवीजी अनासपुरे, या सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, धुळे जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली, ती मी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडेल याची ग्वाही देतो। त्याचप्रमाणे आता नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि यावेळेस जिल्हा परिषदवर संपूर्ण जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून येतील व भारतीय जनता पक्षाचा झेंडा जिल्हा परिषद फडकेल। त्याचप्रमाणे पंचायत समितीवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जीवाचं रान करू। त्याचप्रमाणे दोंडाईच्या शिरपूर, शिंदखेडा, पिंपळनेर नगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही याची मला ग्वाही। मी सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाचा जास्तीत जास्त विस्तार कसा वाढेल, काम कसं वाढेल यासाठी काम करेन। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय